नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025 ची जी काही रिझल्ट लागून सध्या बघा या ठिकाणी बरेचसे दिवस झालेले आहे। आता एक उमेदवारांचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे पवित्र पोर्टलचे जे काही रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन सध्या बघा कधीपर्यंत सुरू होणार आहे आणि जे काही सध्या पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करत असतात तुम्हाला नेमके कोणकोणते कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहे। त्याच्यामध्ये आरक्षणाच्या अनुषंगाने कागदपत्र असेल, शैक्षणिक कागदपत्र, व्यावसायिक कागदपत्र इत्यादी जे काही संपूर्ण कागदपत्र नेमके तुमच्याजवळ कोणकोणते सध्या बघा असायला पाहिजे, जेणेकरून एन टायमाला तुमची जी काही धावपळ असेल तर ती धावपळ सध्या होणार नाही। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे महत्त्वाचं चॅनल सध्या असणार आहे, तर आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करून घ्या। तर आपल्याला माहिती आहे की जी काही शिक्षक भरती आता 2025 ची सध्या पुढची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया पुढे बघा आपल्याला साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये जो काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनचा टॅब आहे तर तो टॅब सध्या बघा 2025 चा अवेलेबल होणार आहे आणि लवकरात लवकर जे काही रजिस्ट्रेशन असेल तर ते रजिस्ट्रेशन देखील सुरू होणार आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याकडे जो काही बराचसा सध्या बघा कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला नेमकं जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट कोणते तयार करून ठेवायचे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी माहिती आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसते जे काही शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 दिलेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी व पवित्र प्रणालीवर अपलोड करण्यासाठी आवश्यक जे काही कागदपत्र आहे तर त्यांची या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत। तर ह्याच्यामध्ये आपल्याला सध्या जो काही तुमचा पासपोर्ट साईज फोटो आहे बरोबर, तर तो सध्या त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर स्वाक्षरी, ह्या ज्या 2 गोष्टी आहे ह्या 2 जनरल गोष्टी सध्या बघा आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी तुमच्याजवळ महाराष्ट्राचं रहिवासी असल्याबाबतचं जे काही अधिवास प्रमाणपत्र आहे ज्याला आपण डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणतो, तर हे डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं त्या ठिकाणी असणार आहे। तर हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ आहे किंवा नाही तुम्ही एकदा तुमच्या जे काही फाईल असेल त्याच्यामध्ये व्यवस्थित बघा चेक करून घ्या। तसंच बघा दुसरं जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट म्हणजे तुमचा जातीचा दाखला बरोबर। आता तुमचं ह्या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारचं जर तुम्ही ओपन सोडून इतर जे काही प्रवर्ग आहे त्यांचं आरक्षण त्या ठिकाणी बघा घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा जो काही जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र ह्या ठिकाणी आवश्यक असणार आहे। तर हे ज्या उमेदवारांकडे सध्या बघा आता सध्या नाही तर त्यांनी देखील एकदा चेक करून घ्या। तुमच्याकडे जे काही मूळ सध्या बघा ह्या ठिकाणी तुमच्याजवळ जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। काही उमेदवारांचं मूळ जे काही जात प्रमाणपत्र असेल कास्ट सर्टिफिकेट तर ते सध्या त्या ठिकाणी गहाळ झालेलं आहे, कुठंतरी हरवलं असेल। तर अशा उमेदवारांनी नेमकं काय करायचं तर त्या अनुषंगाने तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये जर तुमचं असं झालं असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा, त्याच्यावरती तुम्हाला पुढे मार्गदर्शन केलं जाईल। त्यानंतर ज्या उमेदवारांचं जातीचा दाखला आहे त्यांच्यासाठी बघा या ठिकाणी जी काही जात वैधता प्रमाणपत्र असतं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असते तर ती सध्या बघा तुम्हाला इथं आवश्यक असणार आहे। आता ह्याच्यामध्ये जे काही ST प्रवर्ग आहे किंवा SC प्रवर्ग आहे ज्यांना सध्या बघा या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे तर त्यांनी आताच तुम्ही जे काही शिक्षण जर तुमचं चालू असेल तर त्या ठिकाणी जे काही जात प्रमाणपत्राचा ॲप्लिकेशन असेल तर ते तुम्ही सध्या करून ठेवा आणि ज्यांच्याकडे असेल तर त्यांच्यासाठी वेल एंड गुड असणार आहे। आता ह्याच्यामध्ये जात प्रमाणपत्रासाठी जे काही 6 महिन्याचे देखील बघा ह्या ठिकाणी नियुक्ती झाल्यापासून जो कालावधी आहे तर तो देखील सध्या मिळत असतो, परंतु तुमच्याजवळ लवकरात लवकर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जर त्या ठिकाणी तुमच्याजवळ राहिली तर तुम्हाला पुढे भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होणार नाही। तर हे महत्त्वाचे जे काही 2 ते 3 सध्या बघा प्रमाणपत्र आपल्याला शिक्षक भरतीमध्ये महत्त्वाचे असणार आहे। त्यानंतर जे उमेदवार समांतर आरक्षणामध्ये येतात त्याच्यामध्ये समांतर आरक्षण जर बघितलं तर ह्या ठिकाणी दिव्यांग उमेदवार असेल तर दिव्यांग उमेदवारांचा जो 40% पुढे दिव्यांग असल्यासंदर्भात जे काही प्रमाणपत्र असतं तर त्यांच्यासाठी बघा आवश्यक त्या ठिकाणी असणार आहे। आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही दिव्यांग बंधू असतात तर त्यांच्या प्रकारानुसार सध्या बघा त्या ठिकाणी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। आता हे ज्याला लागू असेल तर त्या उमेदवारांनी व्यवस्थित चेक करून घ्या। त्यानंतर समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिक संदर्भात जर तुम्ही ह्या ठिकाणी आरक्षण घेत असाल तर माजी सैनिकचं जे काही प्रमाणपत्र आहे तर ते देखील तुमच्याकडे ओरिजिनल असणं गरजेचं आहे। त्यानंतर पदवीधर अंशकालीन संदर्भात ज्यांना लागू आहे त्यांच्याकडे पदवीधर अंशकालीनचं प्रमाणपत्र सध्या आरक्षणाचं त्या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी
प्रकल्पग्रस्ताचा जो काही दाखला आहे प्रमाणपत्र तर ते आवश्यक असणार आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त उमेदवार असेल त्यांच्यासाठी देखील तो जो काही सर्टिफिकेट आहे तर तो महत्त्वाचा त्या ठिकाणी त्यांच्याजवळ ओरिजिनल असणे गरजेचं असणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही स्पोर्ट पर्सन आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडू तर त्यांच्याकडे जे काही स्पोर्ट सर्टिफिकेट जे आहे क्रीडा उपसंचालक यांच्या पडताळणीचा जो काही अहवाल किंवा पडताळणीसाठी दाखल केलेली पोचपावती असेल तर ती देखील तुमच्याजवळ असली तरी देखील बघा चालून जाईल. तर हे खेळाडूसाठी लक्षात ठेवा, विभागीय क्रीडा उपसंचालक यांच्याकडे पडताळणी अहवाल असतो तर तो तुमच्याकडे सध्या असायला पाहिजे. तर हे एक स्पोर्ट्स पर्सनच्या अनुषंगाने महत्त्वाचं होतं. त्यानंतर सर्वात लास्टमध्ये अनाथ जे काही बांधव आहे अनाथ असल्यासंदर्भात जे प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्र त्यांच्याजवळ असणं गरजेचं आहे, जेणेकरून हे जे काही समांतर आरक्षणामधल्या ज्या वेकेन्सी असतात तर त्या वेकेन्सी फक्त हे या ठिकाणी जे काही प्रमाणपत्रधारक उमेदवार असेल तर त्यांनाच त्या ठिकाणी बघा जी काही निवडीची संधी असते तर ती संधी त्यांना तिथं अवेलेबल असते. आता याच्यामध्ये कमीत कमी मार्कवाले उमेदवार देखील हे जे काही समांतर आरक्षणामध्ये असलेले त्या ठिकाणी निवड होत असतात आणि त्यांना ती संधी असते. म्हणून जे उमेदवारांनी समांतर आरक्षणामध्ये ह्या ठिकाणी बघा तुम्ही मोडत असाल तर ह्यापैकी तुमच्याजवळ जे सध्या समांतर आरक्षण असेल तर त्याचं ओरिजिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं बंधनकारक असणार आहे. तर हे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने झालं. जे काही रेग्युलर उमेदवार आहे तर त्या रेग्युलर उमेदवारांनी म्हणजे ज्यांना कोणत्याही प्रकारचं समांतर आरक्षण लागू नाही तर त्यांच्याजवळ ह्यांच्यापैकी कोणतंही नसलं तरी काही फरक तिथं पडणार नाही, बरोबर. त्यानंतर आपण शैक्षणिक जे काही प्रमाणपत्र आहे तर त्या अनुषंगाने इथं माहिती बघूया. आता शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं तुमच्याजवळ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, परीक्षेचे जे काही प्रमाणपत्र आणि गुणपत्रक म्हणजे जे तुमची 10वी आहे, बरोबर. आता 10वीचं तुमच्याजवळ प्रमाणपत्र आणि गुणपत्रक ह्या ज्या काही 2 बाबी आहे तर ह्या असणं कंपल्सरी तुमच्याजवळ असणार आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काही उमेदवारांचं जे काही गुणपत्रक असेल प्रमाणपत्र असेल ते जर तुमच्याकडनं कुठं हरवलं असेल, गहाळ झालं असेल तर त्यांनी सध्या जे काही मंडळ आहे तर त्या ठिकाणी बघा परीक्षा परिषदेला जाऊन तुमचं जे काही डुप्लिकेट सध्या प्रमाणपत्र असेल किंवा गुणपत्रक असेल तर ते तुम्ही काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यामध्ये व्हेरिफिकेशन संदर्भात कुठेही अडचण येणार नाही. त्यानंतर बघा इथे दुसरं जे आहे तर ते 12वी संदर्भात म्हणजे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आणि गुणपत्रक. तर इथे 10वी आणि 12वीचे हे जे दोघी आहे तर हे सध्या तुमच्याजवळ असणं गरजेचं असणार आहे, म्हणजे हे IMP डॉक्युमेंट सध्या तुमचं असणार आहे. आता याच्यामध्ये गुणपत्रक आणि जे काही प्रमाणपत्र आहे तर ह्या दोन्ही गोष्टी सध्या बघा तुमच्याजवळ आहे किंवा नाही तुम्ही एकदा तुमचं स्वतःचं त्या ठिकाणी चेक करून घ्या. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेमध्ये जी तुमची पदवी आहे, आता ह्याच्यामध्ये पदवी संदर्भात ह्या ठिकाणी बघा एखाद्या उमेदवाराचं BA झालेलं असेल, एखाद्याचं या ठिकाणी BSc झालेलं असेल, बरोबर. एखाद्याचं जे असेल या ठिकाणी BCom झालेलं असेल किंवा इतर ज्या काही बॅचलर डिग्री आहे तर त्या सध्या झाल्या असेल तर त्याचं तुम्हाला ह्या ठिकाणी जे काही गुणपत्रक म्हणजे मार्कशीट आणि जे पासिंग सर्टिफिकेट असतं म्हणजे जे काही डिग्री सर्टिफिकेट आपण म्हणतो तर ते डिग्री सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आता जे सध्या आताच्या घडीला जे उमेदवार सध्या पास झालेले आहे तर त्यांच्याकडे लगेच जे डिग्री सर्टिफिकेट आहे किंवा पासिंग सर्टिफिकेट आहे तर ते त्यांच्याकडे नसतं. मग त्या उमेदवारांनी जे काही गुणपत्रिकेवर एक प्रोव्हिजनल सध्या सर्टिफिकेट म्हणून जॉईन केलेला असतो त्याच्या तुम्ही जो काही वापर आहे तर तो वापर देखील सध्या बघा काही कालावधीसाठी करू शकतात. परंतु ज्या वेळेला डिग्री प्रमाणपत्राचं जे काही अप्लिकेशन सध्या बघा युनिव्हर्सिटीमार्फत सध्या सुरू होतं तेव्हा तुम्ही जे काही अप्लिकेशन असेल तर ते अप्लिकेशन करून लवकरात लवकर सध्या जे APR उमेदवार असेल तर त्यांनी देखील काढून घ्या. आता मागच्या उमेदवारांनी जर तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी युनिव्हर्सिटीला जाऊन जे काही डिग्री सर्टिफिकेट आहे तर ते सध्या काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला तिथं व्हेरीफायसाठी मागितले जातात तर तिथं तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणून आत्ताच ज्या प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या करून घ्या. कागदपत्रासंदर्भात तुमच्या काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन सध्या आपण करू. तर हे महत्त्वाचं जे काही पदवी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने ही माहिती होती. त्यानंतर तुमच्याकडे शैक्षणिक अर्हतेमध्ये जर तुमची PG झालेली असेल पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तर पदवी तर त्याचं देखील तुमच्याजवळ गुणपत्रक आणि प्रमाणपत्र या दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे, बरोबर. त्यानंतर आपण व्यावसायिक जे काही अर्हता आहे त्या संदर्भात बघूया. तर व्यावसायिक अर्हतेमध्ये आधी आपण पदविका स्तरावरील जे काही व्यावसायिक अर्हता आहे त्याच्यामध्ये DED असेल, त्यानंतर DTED असेल, DLED असेल
किंवा TCH असेल इत्यादी जे काही तुमच्या ह्या ठिकाणी पदविका आहे तर त्या पदविकेचं तुमच्याकडे सध्या बघा प्रमाणपत्र आणि गुणपत्रक म्हणजे जे काही पासिंग सर्टिफिकेट आणि गुणपत्रक ह्या ज्या काही 2 बाबी आहे तर ह्या तुमच्याकडे मूळ असणं सध्या बघा गरजेचं आहे, बरोबर. म्हणजे ओरिजिनल तुमच्याकडे असायला पाहिजे. तर हे शैक्षणिकमध्ये सध्या बघा आपण इथं जे काही व्यावसायिक आहारते संदर्भात बघितलं. त्यानंतर तुमच्याजवळ जी काही पदवी स्तरावरील व्यावसायिक आहारतेमध्ये दुसरं जे आहे तर ते BEd संदर्भात आहे, बरोबर. BLEd असेल किंवा BSc एड असेल किंवा BPEd असेल, BPE असेल, अशा ज्या काही सध्या तुमच्याजवळ व्यावसायिक ज्या पदवी आहे म्हणजे BEdच्या संदर्भात किंवा त्या ठिकाणी BPEd संदर्भात तर ह्यांचं देखील तुमच्याजवळ डिग्री सर्टिफिकेट म्हणजे या ठिकाणी बघा पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका ह्या 2 गोष्टी सध्या तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. तर हे आपलं आहे किंवा नाही ते चेक करून तुम्ही कमेंट देखील सध्या बघा करू शकता. तर हे महत्त्वाचं व्यावसायिक संदर्भात या ठिकाणी झालं. त्यानंतर तुमच्याजवळ अजून पदव्युत्तर पदवी म्हणजे तुमच्याजवळ MEd असेल तर MEdचं देखील तुमच्याजवळ ज्या प्रमाणपत्र आहे गुणपत्रिका आणि डिग्री सर्टिफिकेट तर हे देखील तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. तर हे एक लक्षात घ्या. त्यानंतर जे काही ह्या ठिकाणी बघा BPEd संदर्भात जे उमेदवार आहे म्हणजे विशेष शिक्षकांच्या अनुषंगाने त्यांच्याकडे जी काही पदवी आहे तर त्या पदवीचं देखील प्रमाणपत्र आणि गुणपत्रक या ठिकाणी बघा असणं गरजेचं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही खेळाडू असेल, बरोबर, जे काही कला शिक्षक असेल तर त्यांच्या ज्या काही पदव्या आहे किंवा पदविका आहे तर त्यांचं देखील प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका तुम्ही तयार करून ठेवा. तर हे सध्या व्यावसायिक आणि शैक्षणिकच्या अनुषंगाने ही माहिती सध्या इथं झाली. त्यानंतर ह्याच्यामध्ये पात्रता परीक्षेसंदर्भात जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा. आता त्याच्यामध्ये TET आणि CTET जे काही प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्र सध्या बघा या ठिकाणी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आता हे नेमकं कोणाला लागू असणार आहे तर जे काही 1ली ते 5वी ह्या जो काही प्राथमिक गट आहे तर त्याच्यासाठी पहिला पेपर क्वालिफाय असणं गरजेचं आहे. त्यानंतर 6 ते 8साठी दुसरा पेपर जो आहे तर तो क्वालिफाय असणं गरजेचं आहे, बरोबर. म्हणजे ह्याच्यापैकी तुमचं TET किंवा CTET कोणतंही क्वालिफाय असाल तर तुम्ही 1ली ते 8वीपर्यंत सध्या बघा या ठिकाणी पात्र असणार आहेत. तर जर TET किंवा CTET असणार आणि जे उमेदवार या ठिकाणी TET किंवा CTET क्वालिफाय नाही तर अशा उमेदवारांनी देखील काळजी करायची नाही. तर त्यांचा जो काही विचार आहे तर तो 9वी 10वी 11वी आणि 12वी हे जे काही 4 वर्ग आहे तर ह्या 4 वर्गासाठी सध्या बघा त्यांचा विचार जो आहे तर तो सध्या पुढे होणार आहे. तर जे उमेदवार क्वालिफाय नाही तर त्यांचा निवडीचा विचार 9, 10, 11वी 12वीसाठी सध्या बघा तिथं होणार आहे. आता ह्याच्यामध्ये TET प्रमाणपत्र जे आहे TET प्रमाणपत्र आणि गुणपत्रक तर हे याचं वाटप जे आहे तर ते वाटप सध्या बघा 1 तारखेपासून या ठिकाणी सुरू होणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम दिली त्या ठिकाणी जी काही जिल्हा परिषद असेल तेथे जाऊन तुम्ही ते कलेक्ट करून घ्यायचं आहे. ज्या उमेदवारांनी CTET परीक्षा दिलेली आहे सेंट्रलची तर त्यांनी जे काही डिजिलॉकर ॲप आहे, बरोबर, डिजिलॉकर ॲप आहे तर त्या डिजिलॉकरवरती आधार कार्डाने सध्या बघा तुम्ही लॉग इन करा आणि त्याच्यावर जे काही प्रमाणपत्र येईल ते डाउनलोड करून ते तुम्ही प्रिंट करून सध्या वापरू शकतात. तर ह्या संदर्भात काही तुम्हाला अडचणी असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो आपण जो काही उपाय असेल तर तो तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवू. तर हे सध्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनुषंगाने हे महत्त्वाचे 2 डॉक्युमेंट होते तर हे देखील तुमच्याजवळ काढून ठेवा. त्यानंतर जे काही आत्महत्या शेतकऱ्यांचं जे काही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं पाल्य असेल जर तुमच्याजवळ बघा लागू असेल तर त्या संदर्भात प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा असेल त्या अनुषंगाने आरक्षणाचा लाभ जर घेत असाल तर त्या संदर्भात बघा जे काही प्रमाणपत्र ते तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. जर ह्या संदर्भात तुम्ही कोणताही लाभ घेत नसाल तर हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसले तरी काही हरकत नाही. त्यानंतर जे काही 1991चे जनगणना कर्मचारी संदर्भात असेल तर त्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांसंदर्भात असेल 1994चे त्या संदर्भात प्रमाणपत्र हे लागू असेल तर ते हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ सध्या असायला पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे काही ST कॅन्डिडेट आहे त्याच्यामध्ये जे पेसा क्षेत्रातील ह्या ठिकाणी बघा उमेदवार येतात. आता पेसाचे जे काही 13 जिल्हे आहे, बरोबर, 13 जिल्हे आहे तर त्या 13 जिल्ह्यांमधले जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचं गाव सध्या पेसा क्षेत्रात जर येत असेल तर त्यांना जे काही आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत जे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येतात तर त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा तुम्हाला तेथे अर्ज करायचा आहे आणि जो काही तुमचा पेसा क्षेत्रातील जो दाखला आहे तर तो दाखला तिथे जाऊन तुम्हाला काढून घ्यायचा आहे. कारण ह्या संदर्भात ज्या काही वेकेन्सी असतात तर त्या वेकेन्सीसाठी पेसा क्षेत्रातील जो काही दाखला आहे तर तो अति आवश्यक असतो. तर ज्या उमेदवारांना
सध्या पेसा क्षेत्रात येतात, तर अशा उमेदवारांनी हा दाखला नक्की बघा काढून घ्या. आता हा दाखला फक्त ST उमेदवारांसाठीच बघा या ठिकाणी असणार आहे, तर हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे काही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचं जे काही गुणपत्रक आहे 2025चं, तर ते स्कोअर कार्ड सध्या बघा तुम्ही लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या. ह्याची जी काही लास्ट मुदत आहे तर ती 31 तारीख सध्या बघा 31 ऑगस्ट हे असणार आहे. तर ज्या उमेदवारांनी अजून काढलं नसेल तर हे वैयक्तिक लॉग इन करून पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरनं काढून घ्या. हे पुढे भविष्यात तुम्हाला तिथं लागणार आहे. तर एवढे जे काही 21 प्रकारचे सध्या बघा डॉक्युमेंट आहे, तर हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामधले जे काही इतर डॉक्युमेंट आहे, तर त्या इतर डॉक्युमेंटमधले पहिलं जे डॉक्युमेंट असणार आहे तर ते म्हणजे या ठिकाणी तुमचं जे काही विवाहित ज्या सध्या बघा स्त्री आहे, म्हणजे ज्या महिलेचं लग्न झालेलं असेल, तर त्या लग्न झाल्यानंतर त्यांचं जर नावामध्ये सध्या बघा बदल झाला असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही एकतर ॲफिडेट करून घ्या किंवा मग गॅझेट सध्या बघा बनवून घ्या. नावात जर बदल झाला असेल म्हणजे तुमचं आधीचं नाव या ठिकाणी वडिलांच्या नावाने असेल आणि नंतरचं जे नाव आहे तर ते पतीच्या नावाने असेल, तर अशा वेळेला गॅझेट आहे किंवा ॲफिडेट आहे तर ते सध्या बघा तुम्ही करून घ्या. कारण तुमचं या ठिकाणी शैक्षणिक डॉक्युमेंटमध्ये वडिलांचं नाव असेल आणि इतर जे काही डॉक्युमेंट आहे त्याच्यावर पतीचं नाव असेल, तर ह्याच्यामध्ये बघा तफावत सध्या निर्माण होते. म्हणून या ठिकाणी तुम्ही गॅझेट करून घ्या किंवा मग ॲफिडेट सध्या बघा लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे कुठेही अडचण येणार नाही. त्यानंतर पुढचं एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे NCL, बरोबर, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता हे जे NCL आहे तर हे ज्या ज्या उमेदवारांना सध्या बघा लागू आहे तर त्यांनी नेमकं NCL कधीपर्यंत सध्या बघा त्या ठिकाणी त्यांच्याजवळ असायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला एक जी काही सूचना आहे तर ती सूचना देखील दाखवतो, जेणेकरून भरपूर उमेदवारांचा NCL संदर्भात जे काही कन्फ्युजन आहे तर ते कन्फ्युजन सध्या दूर होईल. आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने हे पत्र सध्या बघा एक इश्यू करण्यात आलं होतं, प्रसिद्धीपत्रक. आता हे आताचं पत्र हे 12/5/2025चं पत्र आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय सूचना देण्यात आली तर ती म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या अनुषंगाने ज्या उमेदवारांनी NCL प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे अशा उमेदवारांना पोहोचपावतीच्या आधारे आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. म्हणजे NCL जे काही काढण्यासंदर्भात बघा अर्ज केला होता अशा उमेदवारांना देखील टेट परीक्षा देण्यासंदर्भात जी परवानगी आहे तर ती दिली होती आणि त्यांनी अर्ज देखील सध्या बघा दाखल केला होता. आता पोहोचपावतीवरील दिनांक हा आवेदन भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच काय तर 14/5/2025 पर्यंत असेल तर सदर पोहोचपावती ग्राह्य धरण्यात येईल. याच पोहोचपावतीनुसार मिळालेल्या NCL प्रमाणपत्र या टेट परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, अशा पद्धतीची इथं सूचना देण्यात आली. म्हणजे जे काही NCL आहे तर ते NCL प्रमाणपत्र तुमचं 14/5/2025 पर्यंत सध्या ह्या ठिकाणी बघा असायला पाहिजे. 14/5 नंतर जर तुम्ही NCL प्रमाणपत्र काढलं तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी मे बी लागू होणार नाही. म्हणजे तुमचं प्रमाणपत्र कधीचं पाहिजे तर 14/5/2025 पर्यंत जे काही असेल तर ते सध्या बघा त्या ठिकाणी लागू होणार, बरोबर. तर हे तुम्ही लक्षात घ्या, कारण जे काही अंतिम दिनांक होता या ठिकाणी आवेदनपत्र म्हणजे अर्ज भरायचा तर तो म्हणजे 14/5/2025 सध्या बघा असल्यामुळे ह्या ठिकाणी लास्ट जी डेट आहे NCLची तर ती 14/5/2025ची ह्या ठिकाणी बघा देण्यात आलेली आहे. आता NCLच्या ह्या ठिकाणी जे काही क्लिअर असेल तर ते तुमचं इथं बघा झालं असेल. तर NCL जे प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला पुढे ह्या ठिकाणी टेट परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे 14/5/2025 पर्यंत जर असेल तर हे एक लक्षात घ्या. तर हे NCL प्रमाणपत्र ज्या उमेदवारांना लागू असेल तर त्यांच्याजवळ बघा असणं गरजेचं आहे. तर ज्यांचं काढायला टाकलं होतं आणि त्यांची जी काही डेट आहे तर ती 14/5/2025 पर्यंत होती, तर त्यांनी एकदा तुमची डेट असेल तर ती बघा चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे कोणताही अडथळा सध्या येणार नाही. तर हे जे डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट सध्या बघा तुमच्याजवळ सध्या असणे गरजेचं आहे. तर हे संपूर्ण डॉक्युमेंट असेल तुमच्याजवळ तर तयार करून ठेवा, कारण हे डॉक्युमेंट तुमचं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तर सध्या तरी एवढे डॉक्युमेंट सफिशियंट आहे. तर पुढील जी काही प्रक्रिया असेल त्या अनुषंगाने देखील आपण तुमच्यापर्यंत वेळोवेळी माहिती पोचवू. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची डॉक्युमेंट कोणकोणते लागणार त्या अनुषंगाने माहिती होती.
माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नवीन चॅनल आहे, तर ह्याला आवर्जून तुम्ही शेअर देखील करू शकतात. ह्याच्यावरती शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तुम्हाला संपूर्ण जी काही प्रक्रिया संदर्भात त्या ठिकाणी माहिती पुरवली जाईल. तर ह्या संदर्भात अजून तुमच्या काही कमेंट असतील, कमेंट नक्की करा, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा. आपले जे काही कट ऑफ किंवा सेफ स्कोअरचे व्हिडिओ आहे ते देखील तुम्ही बघू शकतात, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो काही स्कोअर आहे त्या संदर्भात एक अंदाज त्या ठिकाणी येईल. तर भेटू आपण. माहिती कशी आवडली नक्की सांगा. तर भेटू पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.